नंबर आहे पाहिजे फोटो खाली फोटो त्याच्या पाठीमागाने असणार घ्या ते नंबर घ्या ड्रोन वाले 77 हा तसले 40 त्याला करायला रे लवकर 29 30 पण कर 2 पण कर म्हणा इंडिका काय तर आहे त्याला फोन लावा विचारा तिथं काय ड्रोनचं जी शूटिंग आहे ते स्क्रीनला आणि टीव्हीला दाखवायचं आवाज पूर्ण जातो कडने दादाला एक कडनेल दादा एक तुमच्या बैलवाल्यानं गेला आणि एक इथं नेते बोलणार असले तर सरकार ते नेत्यांचा जो पडण्यासाठी ते त्याला द्यायचं होय नको नको एखादा एक्स्ट्रा असू दे एखादा आणून 50-60 एवढी काय बदल होती त्यासाठी थार मागून घेतला ना आणि ती फोन लावा माणूस फोन करला अजून वर घ्या म्हणाव की त्याला नमस्कार. आज मंगेशदादा चव्हाण सांगली मिरजकुपर विरोधी पक्षनेते यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान केसरी पहिल्यांदाच आमच्या सांगली शहरामध्ये होत आहे. भव्य दिव्य असं क्रीडांगण इथं उभं केलेलं आहे. यासाठी आमचे नेते आमचे दैवत माननीय विश्वजितदादा कदम साहेब हे आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी भव्य बैलगाड्या शर्यतीसाठी बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक व बैलगाडा मालक हे सुद्धा आज इथं उपस्थित राहणार आहेत. आज पहिल्याच गटामध्ये कमीत कमी 40 बैलगाडा शर्यत गाड्या इथं आलेले आहेत. तरीच लोकांचा प्रतिसाद पाहून खूप मोठी शर्यत आपल्या सांगली जिल्ह्यात होत आहे. तसेच मी आयोजकांना एवढंच निवेदन करतो की ही शर्यत स्पर्धा व्यवस्थित व पार पाडावी व कुठेही गालबोट न लागता ही स्पर्धा वेळेत पूर्ण व्हावी एवढी मी त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. सांगली जिल्ह्यात शिवसेनेकडून आजपर्यंत चंद्रहार पाटील करत होते. आज काँग्रेस पक्षाकडून सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच शरद पवार सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच आज काँग्रेस पक्षाकडून बनवण्यात आले. त्याबद्दल मान्य मंगेशदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आहेत.
काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहेत तसेच आमच्या महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आहेत तसेच मान्य विश्वजित कदम साहेबांचे ते कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या खंदे समर्थकांनी आज सांगलवाडी येथे भव्य पैलवान केसरी स्पर्धा भरवलेली आहे. एक मोठा लोकांच्यात उत्साह आहे. काँग्रेस पक्षातर्फे कधी न झालेली ती पहिल्यांदाच आमच्या इथं सांगलवाडी इथं आज दिनांक 18 रोजी पैलवान मंगेशदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेले आहे. ही तयारी आता पूर्ण होत आलेली आहे. तरी एक 2 वाजता शर्यतीला सुरुवात होईल. तरी प्रेक्षकांनी वेळेत लवकरात लवकर हजर राहावे. आज यावेळी उपस्थित कोण कोण राहणार? या मैदानाला आमदार विश्वजित दादा कदम, ऋषिकेश लाड आणि सर्व नगरसेवक महानगरपालिके सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. बैलगाडी कुठून येणार? सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून बैलगाडी भरपूर प्रमाणात येणार आहेत. आणि प्रथम क्रमांक किती? ह्याला जनरल गटाला प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपये बक्षीस आहे. तसंच ब गटाला 51,000. दुसरा चौथा म्हणून गट असतोय त्याला 31,000 आणि आदत गट आहे त्याला 11,000 रुपये अशी अनुक्रमे बक्षीस आहे.